हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण चॉकलेट केक बनवणार आहोत। तर ही रेसिपी खूप सोपी आहे, कारण आज आपण घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्यापासूनच केक बनवून तयार करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी तर केक टिन तयार करून घ्यायचं आहे। बुडाला बटर पेपर लावलेला आहे, त्यावरून आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे। तर केक टिन तयार झालेला आहे। लगेच आपण बॅटर तयार करून घेऊया। तर सगळ्यात आधी आपल्याला लिक्विड बॅटर तयार करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला 1/4 कप इतकं तेल घ्यायचं आहे, अर्धा कप इतकं पावडर शुगर घ्यायचं आहे, 1/4 कप इतकी फ्रेश दही घेतलेली आहे। शक्यतो फ्रेश दहीच वापरा, आंबट दही वापरू नका। आंबट दहीने केकची टेस्ट व्यवस्थित येत नाही। आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि स्मूथ असा इथे लिक्विड बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर लिक्विड बॅटर आपला तयार झाला आहे, त्यामध्ये आपल्याला आता ड्राय इंग्रेडिएंट्स ॲड करून घ्यायचे आहे आणि चाळणीने चाळून घ्यायचे आहे। तर इथे मी 1 कप इतकं मैदा ॲड केलेला आहे, 1/4 टीस्पून इतकं बेकिंग सोडा ॲड केलेला आहे, हाफ टीस्पून बेकिंग पावडर आणि 2 टेबलस्पून इतकं कोको पावडर घेतला आहे। आपल्याला चाळणीतून व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। जर आपण चाळून घेणार नाही तर व्यवस्थित आपला स्पंज तयार होत नाही आणि स्पंज व्यवस्थित तयार झाला नाही तर केकसुद्धा छान लागत नाही खायला। त्यासाठी शक्यतो तुम्हीसुद्धा गाळूनच घ्या आणि गाळून घेतल्यानंतर त्याला आधी मिक्स करून घेऊया। तर बघा इथे मी पूर्ण ड्राय इंग्रेडिएंट्स गाळून घेतलेले आहेत। आता याला मिक्स करून घेऊया। जर तुमच्याकडे अशा प्रकारचे एखादी हँड विस्कर असेल ना, त्याच्याने मिक्स करून घ्या, नाही तर स्पॅच्युला असेल तर स्पॅच्युलाने मिक्स करून घ्या। तर बघा इथे मी मिक्स करून घेतलेला आहे पूर्ण। आणि आता यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे। तर दूधसुद्धा आपल्याला इथे मोजूनच घ्यायचं आहे। तर इथे मी पूर्ण इंग्रेडियंट्स ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये दूध ॲड करत आहे। तर इथे मी पूर्ण अर्धा कप इतकं दूध घेतलेलं आहे, त्याच्यातलं अर्धा दूध यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि अर्धा दूध बाजूला ठेवून घेतलं आहे। एकाच वेळेला पूर्ण दूध यामध्ये ॲड करायचं नाही। कधी कधी अर्धा कपापेक्षाही कमी दूध लागतो, कधी कधी अर्ध्या कपापेक्षाही जास्त लागतो। त्यासाठी थोडं थोडं करून आपल्याला 2-3 वेळेसमध्ये दूध ॲड करायचं आहे। तर मी अर्धा कप दूध ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। बाकीचा जो अर्धा कप बाजूला ठेवलेला होतं ना, तो सुद्धा यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा इथे मी बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी बघा, किती छान असा बॅटर इथे तयार झालेला आहे। एकदम रनी आपल्याला बॅटर तयार करायचं नाही आहे, आपल्याला रिबन कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर तयार करायचं आहे। जास्त जर पातळ झाला बॅटर की आपला बॅटर ज्यावेळेस स्पंज होतो, फुलतो आणि त्यानंतर तो बुडाला जाऊन बसतो। त्यासाठी एकदम जास्तसुद्धा दूध ॲड करू नका, व्यवस्थित मेजरमेंटनेच दूध ॲड करा बॅटर मिक्स करत असताना। तर बॅटर मिक्स करून झाल्यानंतर केक टिनमध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि बेक करायसाठी ठेवायचं आहे। तर मी आज तुम्हाला एकदम घरगुती कसा बनवायचा केक ते सांगणार आहे। तर बघा इथे मोठ्या साईजचा पातेला घेतलेला आहे, त्याच्या बुडाला मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ नाही ॲड केलं तरी चालेल, मीठ ॲड केल्याने इव्हनमध्ये सगळीकडे वाफ तयार होते आणि आपला केक व्यवस्थित शिजून तयार होतो, म्हणजे सगळीकडे छान असा स्पॉन्ज येतो आणि पटकन शिजतो। त्यासाठी ते मी मीठ ॲड केलेलं आहे। त्यावरून स्टँड ठेवायचं आहे, 10 मिनटासाठी प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि ही प्रोसिजर आपल्याला बॅटर तयार करण्याच्या आधी करून घ्यायची आहे। तर बघा 10 मिनटानंतर आपल्याला त्यामध्ये केक टिन ठेवायचं आहे आणि पूर्ण 35 ते 40 मिनटापर्यंत आपल्याला हा केक शिजवून घ्यायचा आहे। तर इथे मला 35 मिनटं झालेली होते आणि मी 35 मिनटानंतर हा केक चेक करून बघते। तर केक व्यवस्थित शिजून आपला तयार झाला आहे। तर केक शिजला की नाही कसं बघायचं, अशा प्रकारे एक टूथपिक घ्यायची, त्याच्यामध्ये टोचून बघायचं। टूथपिक जर क्लीन निघाली तर समजायचं आपला केक शिजून तयार आहे आणि आपला केक शिजून तयार होता तर मी ते काढून घेतलेला आहे। आता केक जोपर्यंत पूर्ण थंडगार होत नाही तोपर्यंत त्याला थंड करून घ्यायचं आहे। गरम असताना केकला काढायचं नाही, डिमोल्ड करायचं नाही, नाहीतर केक आपला क्रॅक होतो, व्यवस्थित स्पॉन्ज बाहेर निघत नाही। त्यासाठी ते मी झाकून ठेवलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये जी वाफ असते त्याच्यामुळे केक आपला स्मूथ राहतो, छान असा मुलायम केक राहतो। त्यासाठी ते मी झाकून ठेवलेलं आहे पूर्ण केक थंड होईपर्यंत। तर केक थंड झाला आहे, तर आता आपल्याला शुगर सिरप बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी 4 ते 5 छोटे चम्मचनी साखर घेतलेली आहे, टीस्पून साईजचा चम्मच आहे, 4-5 चम्मच इतकी साखर घेतलेली आहे। त्यामध्ये तेवढंच पाणी ॲड करायचं आपल्याला, 4 ते 5 चम्मच इतकं, आणि साखर विरघळेपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे।
तर आता आपल्याला लगेच क्रीमसुद्धा बनवून घ्यायची आहे। तर मोठा एक बाउल घ्यायचं, त्यामध्ये 1 कप इतकी चिल्ड व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे आणि बीटर मशीन असेल तर बीटर मशीनने त्याला बीट करून घ्यायचं आहे, म्हणजे विस्क करून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप ही रेसिपी सांगत आहे, तुम्हाला बनवायला इझी जाईल आणि तुम्हाला स्वतः पटकन कळेल की कोणती रेसिपी किंवा कोणती स्टेप कशी फॉलो करायची आहे। त्यासाठी ते मी पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे। तर बघा आपली क्रीमसुद्धा बनवून तयार झालेली आहे। अशा प्रकारे क्रीमवर डिझाईन बनली पाहिजे। डिझाईन जर बनवून तयार झाली ना तर आपली क्रीम खूप परफेक्ट बनवून तयार होते। ज्यावेळेला आपण केकवर लावतो त्यावेळेला सुद्धा खूप इझिली लागते। तर बघा आपला केक पूर्ण थंडगार झालेला आहे आणि आता आपल्याला केकला काढून घ्यायचा आहे। काढून घेण्याच्या आधी चाकूने व्यवस्थित कॉर्नर सोडून घ्यायचं अशा प्रकारे, म्हणजे आपला केक तुटत नाही आणि व्यवस्थित बाहेरसुद्धा निघतो। तर अशा प्रकारे मी चाकूने व्यवस्थित त्याला काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला काढून घ्यायचा आहे केक। तर इथे मी केक टीनमधून केक काढून घेतलेला आहे आणि बघा किती क्लीन आपला केक टीन निघालेला आहे, म्हणजे अजिबात केक टीनला लागलेला नाही आहे। खूप छान इथे केक बनवून तयार झालेला आहे। स्पॉन्ज बघा तुम्ही किती छान आहे, एकदम जाळीदार इव्हनमध्ये शिजून तयार झालेला आहे। आणि आता कटसुद्धा करून दाखवते तुम्हाला। सगळ्यात आधी तर आपल्याला वरचं पोर्शन काढून घ्यायचं आहे आणि केकला इव्हनमध्ये कट करून घ्यायचं आहे। तर केकला इव्हनमध्ये कट करण्यासाठी आपल्याला वरचा जो वेगळा शिजलेला आहे ना, वरचा डोम आलेला आहे तो काढून घ्यायचा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपल्याला कट लावून घ्यायचा आहे। तर इथे मी 3 लेअरमध्ये केक बनवून तयार करणार आहे। त्यासाठी सगळ्यात आधी आपण पहिली लेअर कट करून घेऊया। जर तुम्हाला चाकूने कट करता येत नसेल तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगते। सगळ्यात आधी चाकूने आपल्याला कट लावून घ्यायचं आहे बाजूने आणि त्यानंतर धाग्याने त्याला कट करून घ्यायचं आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे थ्रेड वापरून कसा केक कट करायचा, तर तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की कसा आपण। तर याआधी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्याच्यामध्ये मी धाग्याचा वापर केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही तिथून बघून घ्या केक कसा कट करायचा। तर सगळ्यात आधी तर आपल्याला बोर्डवर थोडंसं इथे क्रीम लावायची आहे आणि त्यानंतर फर्स्ट लेअर ठेवून घ्यायची आहे। त्याच्यावर भरपूर सारं शुगर सिरप लावायचं आहे, व्यवस्थित शुगर सिरप लावायचं आपल्याला सगळीकडे आणि इथे मी सगळीकडे शुगर सिरप लावलेला आहे। आता भरपूर सारी यावरून क्रीम ॲड करायची। जर तुम्हाला डायरेक्ट पॅलेट नाईफनं क्रीम लावता येत असेल तर लावा, नसेल तर तुम्ही सरळ पायपिंग बॅगचा वापर करा। पायपिंग बॅगने खूप छान क्रीम लावता येते। जर तुम्ही नवीन असणार, तुम्हाला जर केक फर्स्ट टाईम बनवत असाल तुम्ही, तर तुमच्यासाठी पायपिंग बॅगने क्रीम लावणं खूप सोपं जाईल तुमच्यासाठी। त्यासाठी ते तुम्ही पायपिंग बॅगचा वापर करा, जमत असेल तर नाईफचा वापर करा। तर बघा मी भरपूर सारी क्रीम ॲड केल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित स्प्रेड केली आणि इव्हनमध्ये क्रीमला फिनिशिंग आलं। त्याच्यावरून भरपूर सारे चॉकलेट ॲड करायची आहे। चॉकलेटच डायरेक्ट मी ॲड केलेली आहे, हवं तर तुम्ही इथे चोको चिप्ससुद्धा ॲड करू शकता। त्यानंतर इथे मी सेकंड लेअर ठेवलेली आहे, त्याच्यावरसुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे। भरपूर सारा शुगर सिरप लावायचा आहे अशा प्रकारे आणि त्यावरून आपल्याला भरपूर सारी क्रीम लावायची आहे। एकदम जास्त क्रीम लावायची नाही, पण आपल्याला पूर्ण इव्हनमध्ये क्रीम आपली स्प्रेड होईल अशा प्रकारे लावायचं आहे। तर इथे मी सेंटरमध्ये थोडीशी चॉकलेट गनाश ॲड करून क्रीमला आपल्या बनवून घेतलेला आहे। चॉकलेट क्रीम बनवून घेतलेली आहे आणि त्याला व्यवस्थित आता स्प्रेड करून घेते। तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित सगळीकडे आधी पसरवून घ्यायचं आहे क्रीमला। त्याच्यानंतर हलक्या हाताने त्याच्यावरून नाईफ आपला फिरवून घ्यायचा आहे, पॅलेट नाईफ। आणि बघा इव्हनमध्ये झाली की नाही स्प्रेड आपली क्रीम व्यवस्थित। अशाच प्रकारे आपल्याला सेकंड लेअरसुद्धा करून घ्यायची आहे। पूर्ण वरून मी क्रीम लावल्यानंतर भरपूर सारी चॉकलेट ॲड केलेली आहे। वरून थर्ड लेअर ठेवली आहे इथे आणि थर्ड लेअर ठेवल्यानंतर आपल्याला यावरून सुद्धा शुगर सिरप लावायचं आहे। तर बघा इथे मी विसरली होती शुगर सिरप लावायचं आणि डायरेक्टच क्रीम ॲड केली होती। त्यासाठी इथे मी क्रीम काढून घेतलेली आहे आणि त्यावरून भरपूर सारा शुगर सिरप लावून घेत आहे। शुगर सिरप लावल्यानंतर आपल्याला यामध्ये परत क्रीम ॲड करायची आहे यावर आणि व्यवस्थित क्रीम आपल्याला लावून घ्यायची आहे केकला। तर सगळ्यात आधी आपल्याला क्रम कोट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला केक फिनिशिंगमध्ये छान येईल आणि आपल्याला सोपंसुद्धा जाईल। तुम्ही जर क्रम कोट केलं नाही, डायरेक्टच केकला फिनिशिंग देतो म्हणाल ना, तर केक व्यवस्थित बनत नाही, छान अशी फिनिशिंग येत नाही। त्यासाठी सगळ्यात आधी आपण क्रम कोट करून घेऊया आणि त्याच्यानंतर फायनल फिनिशिंग देऊया केकला। तर बघा इथे मी कशा प्रकारे क्रम कोट करत आहे। व्यवस्थित आपल्याला जी एक्स्ट्रा क्रीम आहे ना त्याच्यानेच आपल्याला क्रम कोट करून घ्यायचं आहे, भरपूर क्रीम लावायची नाही। जी क्रीम आहे त्याच्यानेच आपल्याला इथे क्रम कोट करायचं आहे। थोडीशी क्रीम घ्यायची व्यवस्थित आणि सगळीकडे लावून घ्यायचं आहे।
तर बघा इथे मी व्यवस्थित इथे क्रम कोट करून घेत आहे। हलक्या हाताने मी सगळीकडे थोडीशी क्रीम घेऊन लावून घेत आहे इव्हनमध्ये आणि क्रम कोट करून घेत आहे। क्रम कोट केल्याने ना ज्यावेळेला आपण फायनल फिनिशिंग देतो त्यावेळेला खूप सुंदर असा केक बनवून तयार होतो। अजिबात त्याचे क्रम्स आपल्या क्रीममध्ये येत नाही आणि आपली फिनिशिंग खराब होत नाही। त्यासाठी आपल्याला क्रम कोट करून घेणं आवश्यक आहे। तर इथे मी क्रम कोट करून घेतलेला आहे आणि बघा तुम्ही किती छान आपला केक इथे बनवून तयार झालेला आहे। आता याला 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवूया, म्हणजे सेट होण्यासाठी, आणि सेट झाल्यानंतर परत आपल्याला फायनल फिनिशिंग करायची आहे। तर फायनल फिनिशिंग करण्याच्या आधी जोपर्यंत केकसुद्धा आपला थंड होतोय तोपर्यंत आपण इथे एक चॉकलेट गनाश तयार करून घेऊया। तर बघा केक सेट व्हायला वेळ आहे तोपर्यंत आपल्याला चॉकलेट गनाश तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी 1/4 कप इतकी चॉकलेट घेतलेली आहे। त्यामध्ये 2 चम्मच इतकं दूध ॲड करायचं आहे। तर इथे मी तुम्हाला दुधाने चॉकलेट गनाश कसा बनवायचा ते सांगणार आहे। तर तुम्ही क्रीमऐवजी दूध ॲड करून सुद्धा चॉकलेट गनाश इथे बनवू शकता। तर इथे डबल बॉयलरने आपल्याला इथं मेल्ट करून घ्यायची आहे चॉकलेट। हवं तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर ठेवा, नाहीतर माझ्यासारखं गॅसवर ठेवून पाणी भरपूर गरम करा आणि त्यानंतर त्यामध्ये असा बाउल ठेवा आणि व्यवस्थित चॉकलेटला मेल्ट करून घ्या। आणि इथे आपला चॉकलेट गनाश बनवून तयार झालेला आहे। बघा किती सोपी पद्धत आहे। फक्त पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे, खाली उतरून घ्यायचं, त्यामध्ये डबल बाउल ठेवायचं आणि चॉकलेटला मेल्ट करून घ्यायचं आहे की नाही सोपी पद्धत। तर बघा आपला चॉकलेट गनाशसुद्धा तयार आहे। लगेच आपला केकसुद्धा सेट झालेला आहे। तर आपण त्याला फायनल फिनिशिंग देऊया। तर इथे मी पायपिंग बॅगचा वापर केलेला आहे फायनल फिनिशिंगसाठी, कारण खूप इझी जाते, पटकन होतो। 10 ते 15 मिनिटांमध्ये आपला केक तयार होतो। त्यासाठी भरपूर सारी इथे क्रीम लावून घ्यायची पायपिंग बॅगने व्यवस्थित सगळीकडे, आणि ते मी पूर्ण केकला पायपिंग बॅगने क्रीम लावून घेतलेली आहे। आता माझ्याकडे एक स्क्रॅपर आहे, जर तुमच्याकडे असेल तर ठीक, नसेल तर एखादी तुमच्याकडे फाईल असेल ना ती फाईल कट करा, नसेल तर तुमच्याकडे एखादी कोणतंही काही जर एखादी खरडा टाईपचं थोडंसं रफ असेल ना तर ते घ्या। पण मी इथे बघा सगळ्यात आधी टॉपवर पॅलेट नाईफने स्प्रेड करून घेत आहे। असं व्यवस्थित आपल्याला इथे स्प्रेड करून घ्यायचं आहे इव्हनमध्ये। व्यवस्थित इथे मी पूर्ण क्रीम लावून घेतलेली आहे टॉपवर, आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे माझ्याकडे बघा एक स्क्रॅपर आहे, त्याच्याने बघा मी किती इझिली क्रीम लावून घेते, पटकन क्रीम लावून होते, जास्त वेळ लागत नाही। त्याच्यासाठी जर तुमच्याकडे स्क्रॅपर नसेल तर तुम्ही एखादी कडक असा काही घ्या, खरडा घ्या, किंवा एखाद्या बुकचा किंवा कशाचाही एखादी जसं आपला ATM कार्ड असतो की नाही तशा प्रकारचं एखादी तुमच्याकडे काही असेल तरी चालेल। नसेल तर तुमच्याकडे कोणी पत्ते खेळत असेल ना तुम्ही पत्त्याचा सुद्धा वापर इथे करू शकता। मी वापरला आहे म्हणून तुम्हाला मी सांगत आहे। तर बघा आपल्या केकला किती लवकर फिनिशिंग आली, खूप वेळ लागलं का, पटकन एक स्क्रॅपर फिरवलं आणि आपला केक एक इव्हनमध्ये खूप छान सेट झाला। आणि आता हलक्या हाताने स्पॅच्युला आपल्या टॉपवर फिरवून घ्यायचा आहे केकच्या, आणि इव्हनमध्ये केकला स्प्रेड करून घ्यायचा आहे। तर आपला केक इथे बनवून तयार झालेला आहे। बघा केकची फिनिशिंग बघा किती सुंदर केक बनवून तयार झालेला आहे। आता यावर सिंपल असे काही डिझाईन केलं तरी आपला केक छान दिसतो। तर इथे मी केक 10 ते 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलं होतं। 10-15 मिनिटानंतर आपण याच्यावर डिझाईन करून घेऊया। तर इथे मी आपण जी चॉकलेट गनाश बनवून ठेवलेलं होतं ना तो थंड झालेला आहे। आता तो आपल्याला यावरून ॲड करून घ्यायचा आहे। तर सगळ्यात आधी बघा अशा झिगझॅगमध्ये थोडीशी इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे, कारण मी थोडीशी वेगळी डिझाईन करत आहे इथे म्हणून। आणि त्यानंतर भरपूर सारं गनाश आपल्याला यावरून ॲड करून घ्यायचं आहे, व्यवस्थित त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे। आधी तर आपल्याला चॉकलेट गनाश ॲड करायचं आहे, आणि चॉकलेट गनाश एकाच वेळेला भरपूर ॲड करायचं नाही, थोडं थोडं करून ॲड करायचं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करता येईल। नाहीतर आपण खूप जास्त टाकून देणार तर सगळा गनाश खाली येईल केकच्या आणि पूर्ण केकची डिझाईन खराब होईल। त्यासाठी स्पॅच्युलाने थोडं थोडं आपल्याला चम्मचने थोडं थोडं ॲड करायचं आहे आणि स्पॅच्युलाने पसरवून घ्यायचं आहे। तर बघू शकता व्हिडिओ जसं मी करत आहे तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा करा, आणि तुम्हाला जर माझ्यापेक्षाही छान जमत असेल तुम्ही तसंही करू शकता, पण मी अशा प्रकारे करून घेतलेला आहे। आता हलका हाताने मी यावरून स्पॅच्युला फिरवून घेणार आहे आपला पॅलेट नाईफ, आणि इव्हनमध्ये या चॉकलेट गनाशला पसरवून घेणार आहे। तर बघा तुम्ही जसं मी व्हिडिओमध्ये केलेलं आहे त्याच पद्धतीनं मी स्वतःसुद्धा करून बघितलं आहे, तसंच केलेलं आहे। आणि आपले चॉकलेट गनाश ॲड करून झालेला आहे। आता एक सिंपल इथे मी फ्लावर करून घेते, म्हणजे फ्लावर काढून घेते, आणि इथे माझ्याकडे ना
स्ट्रॉबेरी नाही आहे, स्ट्रॉबेरी लावा किंवा चेरी असते ना, चेरी लावून घ्या. माझ्याकडे चेरीही नव्हती आणि स्ट्रॉबेरी पण अवेलेबल नव्हती, त्यासाठी ते मी काही ॲड केलेलं नाही आहे. पण जर तुमच्याकडे जर चेरी वगैरे अवेलेबल असेल तर तुम्ही याच्यावर लावू शकता. रेड कलर लावल्याने, व्हाईटवर रेड कलर लावल्याने खूप अट्रॅक्टिव्ह दिसते, खूप सुंदर आपला केक दिसतो. पण माझ्याकडे स्ट्रॉबेरी किंवा चेरी नव्हती, पण माझ्याकडे असे व्हाईट सिल्वर कलरचे बॉल्स होते, ते मी भरपूर सारे ॲड करून घेतलेले आहे. आणि थोडीशी पायपिंग बॅगमध्ये क्रीम अजून उरलेली होती, तर इथे बघा अशा प्रकारे मी डॉट डॉट करून घेतलेला आहे आणि आपला इथे केक बनवून तयार झालेला आहे. तर इथे तुम्ही सांगा मला आपला हा चॉकलेट केक कसा वाटला, तुम्हाला डिझाईन आवडली की नाही. जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.